संभाजी महाराजांची जय. आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, जे महिलांवरती मुलींवरती, ते एवढं अवघड चाललंय की ह्या ठिकाणी आपण महाराष्ट्रात राहतो का यूपी बिहारमध्ये राहतोय, अशा पद्धतीने हे सगळा कारभार चालू आहे. शासनाचं कुठलंही धोरण ह्या ठिकाणी नाहीये. पोलीस खात्यामधलं कोणाचं ह्या ठिकाणी कुठलीही दक्षता नाहीये. म्हणजे आज आपले जे मुलं आहेत हे रोडवरती चालताना आपल्याला भीती वाटत आहे की उद्या आपल्या मुलांचं काय होईल किंवा मुलींचं काय होईल, हा विचार आपण करतो. म्हणजे आपलं लक्ष कामावर अर्ध आणि अर्ध मुलांवरती आपल्या कुटुंबावर राहते. तर याचा विचार सर्व शासनाने केला पाहिजे आणि याच्यावरती कुठं तरी कठोर कायदा हा तयार झाला पाहिजे, जेणेकरून हे जे कोण असं कृती करतं याला ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी आणि त्या क्षणीच त्याला कायद्याने सजा झाली पाहिजे. हे माझं प्रथम मत आहे. आणि आज आपल्या सर्व महिला या ठिकाणी दुर्गाताई उपासनेसाठी बसल्या आहेत. तर यांना आपण सर्व महिला, सर्व आम्ही पुरुष मंडळी पूर्ण पाठिंबा देत आहोत. आपण तुम्ही पुढे चलत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकजुटीने हा जो विषय चालला आहे, जे रोज रोज आपण बघतोय, रोज रोज मीडियावरती बघतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीला कारस्थान कोण आहे ह्या गोष्टीला कारस्थान करायला? हे जे मीडियाचं काही आपण बघतो, त्या काही असं व्हिडिओ म्हणा, ह्या कुठेतरी ह्यालाही थांबलं पाहिजे. आज लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये प्रत्येक क्षणात आपण काय बघायला जातो ते काहीतरी वेगळं दिसतं. याला कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण व्हिडिओ म्हणजे अश्लीलता जे दाखवली जाते ते माणसाच्या डोक्यामध्ये भिनती, तर ही भिनली नाही पाहिजे आणि याच्यासाठी कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण म्हणतो हे पबजी टबजी, त्या पबजी टबजी पेक्षा ना हे जे दिसतंय ना तुमच्या याच्या इंस्टावरती म्हणा, सोशल मीडियावरती, हे अश्लीलपणा हे बंद झालं पाहिजे. याला कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नक्की सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि बाकी महिलांचं पण तेच मत आहे. या मीडियावरती जे अश्लीलपणा दाखवत हे योग्य नाहीये, हे कुठेतरी थांबवा, जेणेकरून मुलांच्या डोक्यावर हा परिणाम होत आहे. मुलं असो, महिला असो का पुरुष असो, हे जे बघून हे त्या गोष्टीचा विचार येतो डोक्यामध्ये, तेच बांधते. म्हणून आज हे घटना घडत आहे. त्या घटनेसाठी सर्वांनी विचार केला पाहिजे आणि सरकारने याच्यावरती कायदा काहीतरी बनवलं पाहिजे, अशी माझी मत आहे. आणि दुर्गाताई भोर यांचं ह्या ठिकाणी, ह्या दुर्गाताई भोर ब्रिगेड संघटना यांचं ह्या ठिकाणी हेच पूर्ण ह्या आजचा जो जाहीर आपला जो आज उपासना आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दुर्गाताई आपण पुढे चालू, आम्ही तुमच्या सोबत आहे, खांद्याला खांदा देऊन चालू. आम्हाला फक्त आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकजुटीचा विजय असो. दुर्गाताई भोर, आपण पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत. बदलेशिवाय राहणार नाही, बदलेशिवाय राहणार नाही.